ज्यानं काम केलं त्याचं श्रेय त्याला मिळालं पाहिजे. ज्यांना 7-8 वर्षात जमलं नाही ते काम आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमामधनं करून आणलं. आमदार काशीनाथ दाते यांनी उधारीच्या आमदारकीवरती जगू नये, ताकद असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणूक लढवून दाखवा, अशा कडक शब्दांमध्ये जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा शिवसेनेचे नेते सुजित झावरे पाटील यांनी आमदार काशीनाथ दाते यांचं नाव न घेता त्यांच्यावरती तोफ डागली आहे. पारनेर नगरपंचायतच्या वतीनं नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये सुजित झावरे पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते दीपक लंके, नगराध्यक्ष डॉक्टर विद्या कावरे, शिवसेना तालुका प्रमुख अरुणराव ठाणगे तसेच ज्येष्ठ नेते खंडू भूकण, डॉक्टर बाळासाहेब कावरे, निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुका अध्यक्ष सतीश भालेकर, रवींद्र गायखे, शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख डॉक्टर कोमल भंडारी, योगेश मते, भूषण शेलार आदी या ठिकाणी उपस्थित होते. पारनेरच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळवून दिल्याबद्दल हा सत्कार आयोजित करण्यात आला होता. काही दिवसांच्या पूर्वी नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये माझा शिवसेनेमध्ये साधारण 22 सरपंचांच्या समवेत प्रवेश झाला आणि त्याच प्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये नामदार शिंदे साहेबांनी जाहीर केलं की पारनेरचा DPR हा मी तातडीने मंजूर करतो आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांनी DPRला मंजुरी दिली. मंजुरी दिल्यानंतर काही काळानंतर या राज्यातल्या महापालिकांच्या निवडणुका सुरू असल्याने आचारसंहितेच्या काळामध्ये त्याचं नोटिफिकेशन प्रसिद्ध होऊ शकलं नाही. मी गेल्या 5-6 दिवसांच्या पूर्वी मुंबईला गेलो असता नामदार शिंदे साहेबांना पुन्हा त्याची आठवण करून दिली आणि त्यांनी तातडीने राज्याचे नगरविकास सचिव यांना त्या ठिकाणी सांगितलं की पारनेरचा DPR यांच्याकडे देऊन टाका नोटिफिकेशन. आणि त्यानुसार त्यांचे सगळे नगरविकासचे अधिकारी यांनी त्याच दिवशी माझ्याकडं नोटिफिकेशनच्या जो काही आराखडा आहे त्याची कॉपी मला दिली आणि तशी माहिती मी तुम्हाला त्याच वेळेस अगदी PDF टाकून तुमच्या सगळ्या पत्रकार बांधवांना दिलेली देखील होती. मला याच्यातून एवढंच सांगायचं की एक अतिशय कामाचा माणूस म्हणजे एकनाथ शिंदे साहेब, जे बोलतात ते करतात आणि म्हणून आज या पारनेरचं भाग्य उजाडलं आहे असं माझं म्हणणं आहे. की या पारनेर शहराला आता 300 कोटींचा DPR मंजूर झाल्यानंतर भविष्यकाळामध्ये मुख्य मागणी आहे ती पाण्याची आणि त्या पाण्याच्या मागणीवर देखील अतिशय चांगल्या पद्धतीने आज सगळ्याच लोकांच्या प्रतिक्रिया यायला लागल्यात की आता आम्हाला वाटतच नव्हतं की DPR मंजूर होईल, परंतु तो झालाय म्हणजे आता पाणी योजना देखील मंजूर होईल, अशी एक चांगली गोड बातमी पारनेरकरांसाठी आज घेऊन आलेलो होतो. आणि ही DPRची जी मुख्य नोटिफिकेशनची कॉपी आहे ती अगदी याच्यासहित शासकीय जी कॉपी आहे ती मी घेऊन आलो होतो. आज या DPRचं नोटिफिकेशन प्रसिद्ध करताना माझ्या मनाला एक वेगळं समाधान, आनंद होतोय की गेल्या अनेक वर्षापासून हे DPR प्रलंबित होता आणि तो आज आमच्या माध्यमातून मार्गी लागला, याचं मला मनस्वी आनंद होतो. नुकत्याच पारनेर शहराच्या DPRला मंजुरी मिळाली. काल परवाच 2-3 दिवसापूर्वी त्याचं पत्रक प्रसिद्ध झालं. खरं तर गेल्या 10 वर्षापासून या DPRसाठी प्रयत्न चालू आहेत आणि ज्यावेळेस खासदार निलेश लंके साहेब यांची सत्ता स्थापन झाली त्यावेळेस खासदार साहेबांनी पारनेर शहराच्या विकासाला प्राधान्य देण्यासाठी आपल्याला DPRची आवश्यकता आहे त्या दृष्टीने सर्व सदस्यांना प्रयत्न करायला सांगितले. त्यावेळेस साधारणतः शासनाचे 3 सदस्य आणि आमच्या पारनेर नगरपंचायतचे 3 सदस्य, त्यामध्ये आमचे पाणी पुरवठ्याचे सभापती योगेश मते, माजी नगराध्यक्ष नितीन आडसूळ आणि माजी नगराध्यक्ष विजय सदाशिवटी, हे 3 सदस्य त्यावेळेस त्या DPRच्या प्रोसेसमध्ये होते. त्यांनी सर्व शहराचा आराखडा तयार करून ते आणि शासनाचे 3 अधिकारी यांनी मिळून शासनाचा आराखडा तयार केला आणि शासनाकडे तो प्रस्तावित केला. परंतु सत्ता नसल्यामुळे बऱ्याचशा वेळा आमच्या नगराध्यक्ष असतील, आत्ताच्या उपनगराध्यक्ष असतील, सौ विद्या बाळासाहेब कावरे यांना अडचणी येत होत्या. परंतु त्यांनी आमच्या सर्व नगरसेवकांनी सुजित झावरे पाटील यांच्याकडे जाऊन DPRसाठी मागणी केली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता वरती फोन करून सातत्याने पाठपुरावा करून वेळोवेळी मुंबईला जाऊन आजच्या राज्याचे
माननीय सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या सहकार्य घेऊन, कारण नगरविकास खाते त्यांच्याच हातात आहे आणि त्यांच्या मदतीनं पारनेरचा DPR हा गेल्या 4 दिवसामध्ये प्रसिद्ध केला. खरं तर याचं श्रेय हे आमचे पारनेर नगरपंचायत आमच्या खासदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि सुजितराव झावरे पाटील यांनीच्या मदतीने हा DPR मंजूर झाला. कोणाचा गेल्या मागच्या 1 महिन्यापूर्वी या ठिकाणी पारनेर नगरपंचायतच्या एका छोट्याशा गोष्टीवरून उपोषण झालं. त्यामध्ये माझे आमदारांना DPR कुठे आहे काय माहिती नव्हते. तेच सदस्यांना विचारित होते कुठे आहे DPR म्हणून. परंतु खरोखर सुजितराव झावरे पाटील यांनी DPR मंजूर पारनेर शहराचा जो DPR आहे हा मंजूर केला. त्याबद्दल मी सर्व पारनेर शहराच्या वतीने त्यांचे हार्दिक असे अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर.